मकर राशी 15 मे पासून सावधान, नियतीचे उलटे चक्र फिरणार. 15 मेची रात्र तुमच्या आयुष्यात नक्की काय घेऊन येणार आहे याचा कधी विचार केलाय का? 15 मे रात्री 12 वर्षानंतर साक्षात देवगुरु बृहस्पती आपली चाल बदलत आहेत आणि या बदलाची चाहूल लागताच मकर राशीचे संपूर्ण जगच हादरून जाणार आहे. हा केवळ ग्रहांचा फेरबदल नाही, तर तुमच्या कर्माचा तो हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. यासाठी तुम्ही अनेक वर्ष रक्ताचे पाणी केलं. तुमच्या कुंडलीत दडलेली ती कुठेतरी त्या बाहेर आता येणार आहे, ज्याची भीती आणि उत्सुकता तुम्हाला अनेक वर्षापासून होती. 15 मे नंतर तुमच्या आयुष्यात असे काहीतरी घडणार आहे जे पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीवर शनीची सावली असताना गुरुचे महापरिवर्तन नक्की काय असेल आणि काय संकेत देत आहे? ज्या घरामध्ये आतापर्यंत संघर्षाचा घोर होता, तिथे 15 मे नंतर अचानक कोणत्या तरी देवी ऊर्जेचा संचार जाणवेल का? गुरुचे उच्च होणे किंवा मकर राशीसाठी जितके ईश्वरी देणारे आहेत, तितकेच ते बेसावध राहणाऱ्यांसाठी संदेश गमावण्याचे कारण ठरू शकते. तुमच्या राशीवर होणारा हा परिणाम तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही, कारण नियतीने आता मकर राशीसाठी नशिबाचे सर्वात मोठे पान उलटायला सुरुवात केली आहे. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे ही तारीख तुमच्या आयुष्यात अशा एका युगाची सुरुवात करणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. गेल्या 12 वर्षापासून तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता, ती संधी आता स्वतःहून तुमच्या दारात येऊन उभी राहणार आहे. साक्षात देवगुरु बृहस्पती तुमच्या लाभस्थानावर आपली दैवत दृष्टी टाकत असल्याने अचानक अशा ठिकाणाहून प्रगतीचे मार्ग उघडतील जिथे आत्तापर्यंत फक्त अंधार होता. हा लाभ केवळ आर्थिक नसेल, तर समाजात तुमची अशी एक वेगळी ओळख निर्माण होईल की तुमचे शत्रूही तुमच्या यशाची गोडवे गाऊ लागतील. पण सावध राहा, ही प्रगती चक्क दैदिप्यमान आहे, तितकेच ती तुमच्या संयमाची कठोर परीक्षा घेणारी ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून जगाला आश्चर्य वाटेल, पण तुमच्यासाठी हे तुमच्या कर्माचे फळ असेल. 15 मे नंतर तुम्ही ज्या कामात हात घालणार आहात त्यामध्ये तुम्हाला यश हमखास मिळणार आहे. तुमची रखडलेली सरकारी कामे, जमिनीचे व्यवहार किंवा रखडलेले कोर्ट कचेरीचे निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. प्रगतीची ही लाट तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची संपवून टाकेल. मात्र या यशाच्या शिखरावर चढताना तुम्हाला तुमच्या आसपासच्या अशा गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहावे लागेल, जे तुमच्या यशात वाटेकरी व्हायला तयार तर बघतील, पण तुमच्या पडत्या काळात तुमची साथ सोडतील. नक्की काय दडलंय या लाभाच्या पडद्यामागे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे नंतर मिळणारा हा लाभ तुमच्या आयुष्याची पूर्ण दिशा बदलून टाकेल. ज्या घरामध्ये आर्थिक चणचण आणि ज्यांना आर्थिक चणचण वाटत लागली त्यांना आता हे वातावरण होते, तिथे आता आनंदाचा वर्षाव होईल. गुरुचे हे पण अशी परिवर्तन तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवेल जिथून तुम्हाला तुमचं भविष्य स्पष्ट दिसायला लागेल. प्रगती तुम्हाला एखादी मोठी गुंतवणूक करण्याची प्रवृत्त करेल, जी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी वाटण ठरेल. पण लक्षात ठेवा, हे वरदान टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला शनीच्या शिस्तीत राहून काम करावे लागेल. हे तिने आता मकर राशीसाठी यशाचे सिंहासन सजवले आहे, पण त्या सिंहासनावर बसण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार आहात का? हे रहस्य तुम्हाला तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा भाग बनणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे उसळताच तुमच्या करिअरमध्ये एका अशा वादळाची सुरुवात होणार आहे, याची तुमच्या प्रगतीच्या सर्व जुने रेकॉर्ड मॉडेल काढेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आत्तापर्यंत ज्यांनी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केलं, तेच लोक आता तुमच्या सर्व विरुद्ध एक पाऊलही पुढे टाकणार नाही. साक्षात गुरुदेवाची शुभ दृष्टी तुमच्या कर्मभावावर पडत असल्याने नोकरीमध्ये अचानक मोठी पदोन्नती किंवा एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येईल. पण सावध रहा, हे यश जितके जवळ आहे तितकाच तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर वाढण्याची शक्यता आहे. पण त्यामागे तुमच्या विरोधात शिकणारे राजकारण ओळखून तुम्हाला खेळावे लागेल. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक बाबतीत काय? तुमचा काळ हा आयुष्यात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून जे धन कुठेतरी अडकले होते, ते ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित परतावा मिळत नव्हता, तिथून आता पैशांचा प्रवाह सुरू होईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग अचानक उघडल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती प्रचंड मजबूत होईल. पण संपत्तीसोबतच भीतीही तुमच्या मनात घर करेल. हा पैसा तुमच्या आयुष्यात घेऊन येणार आहे की तुमच्या नात्यांमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला खर्चावर नियंत्रण आणि गुंतवणुकीचे नियोजन करावे लागेल.
अन्यथा ही संधी वाळूसारखी हातातून निसटून जाऊ शकते. मकर राशीच्या जातकांनो, व्यवसायाशी निगडीत असलेल्या लोकांसाठी हा काळ एखाद्या दैवी चमत्कारापेक्षा कमी नसेल. 15 मे नंतर तुम्ही ज्या नवीन व्यवसायाचा विचार करत आहात किंवा ज्या कराराची वाट पाहत आहात तिथे तुम्हाला यश शंकाच मिळणार आहे. परदेशाशी संबंधित व्यवहार किंवा नवीन भागीदारीकडून मोठ्या नफा होण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती इतकी सुधारेल की तुम्ही तुमची जुनी सर्व कर्ज आणि देणे एका झटक्यात फेडू शकाल. मात्र या आर्थिक प्रगतीचा आनंद साजरा करताना बेसावध राहू नका, कारण आता तुमच्या श्रीमंतीची आणि तुमच्या निर्णयाची कठोर परीक्षा घेणार आहे. तुमचे चुकीचे पाऊल या बळाला गालबोट लावू शकते, त्यामुळे प्रत्येक व्यवहार श्वास रोखून करा. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे उजाडताच तुमच्या स्वभावाचा आता अकल्पनीय बदल दिसायला सुरुवात होईल. जर तुम्हाला स्वतःलाही चकित करेल, आतापर्यंत जो मकर राशीचा स्वभाव केवळ व्यावहारिक आणि कामापुरता मर्यादित होता, त्यामध्ये अचानक एक विलक्षण शांतता आणि आध्यात्मिक पोट निर्माण होईल. त्यामुळे तुमचे बोलणे समोरच्याला थेट करण्यात केवळ योगायोग नाही, तर ते गुरुदेवाच्या आशीर्वादाने जागृत होणारी तुमची गुप्त ऊर्जा आहे. तुमच्या वागण्यातील हा एक समजूतदारपणा तुमच्या नात्याला एक नवीन दिशा देणार, की तुम्हाला संसारातील मोहापासून दूर नेणार. तुमच्यातील हा नवा माणूस पाहून तुमच्या शत्रूच्या मनातही एक प्रकारचा आधारयुक्त दरारा निर्माण होईल. मकर राशीच्या जातकांनो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून 15 मे नंतरचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात रहस्यमय काळ ठरणार आहे. तुम्हाला अचानक अशा काही गोष्टींचे संकेत मिळू लागतील जे सामान्य माणसाच्या बुद्धीपलीकडचे असेल. एखाद्या संकटाची अगोदर मिळणारी चाहूल किंवा स्वप्नातून मिळणारे गोड संदेश तुम्हाला थक्क करून सोडतील. साक्षात गुरुदेवाच्या कृपेने तुमची अंतर्दृष्टी किंवा 6वे इंद्रिय जागृत होण्याची हीच ती वेळ आहे. तुम्ही धर्माकडे, ध्यानधारणेने आणि गोडशास्त्राकडे अधिक आकर्षित व्हाल. पण लक्षात ठेवा, हे आध्यात्मिक मार्गावर चालताना तुम्हाला तुमच्या मनातील शंकांचा सामना करावा लागेल. जर तुम्ही या देवी संकेतांचा योग्य अर्थ लावण्याचे शिश्वी झालात, तर जगातील कोणतेही नकारात्मक शक्ती तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखू शकणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, 15 मे नंतरची पहाट तुमच्या आयुष्यातील 12 वर्षाचा वनवास संपवणारा ठरणार आहे. गेल्या कित्येक काळापासून तुम्ही नशिबाची साथ मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि पदरी फक्त संघर्ष पडला, तर सर्व ठिकाणी काळाचा अंत आता जवळ आला आहे. तुमच्या आयुष्यातील अंधारलेल्या वाटेत एका क्षणात उजळून निघतील. घडलेली मंगल कार्य, तुमच्या घराचे स्वप्न किंवा मुलाच्या करिअर बाबतीत असलेली चिंता आता कायमच्या मिटतील. सुख समृद्धी घेऊन येईल, कारण जिथे नाही तुमच्यासाठी आखलेली ही योजना एखाद्या दैवत चमत्कारापेक्षा कमी नसेल. मकर राशीच्या जातकांनो, नशिबाचा महायुद्धाचा विजय आता तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. 15 मे नंतर तुम्ही ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते आणि ज्या संधी तुम्हाला शक्य वाटत होत्या, त्याच तुमच्यासाठी सोप्या होतील. मात्र या सुवर्ण काळात गाफील राहणे तुम्हाला महागात पडू शकते. नशिबाची ही साथ तुम्हाला अधिक नम्र बनवणार आहे की अहंकार, यावर तुमचे पुढचे अनेक वर्ष अवलंबून असणार आहे. मकर राशीच्या मित्रांनो, वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.